श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही कधी ऐकले का की एखाद्या माणसाने साक्षात मृत्यूच्या देवतेला म्हणजेच यमराजाला रिकाम्या हाताने परत पाठवले? होय, श्रावण महिन्याची ही संबंधित एक थरारक कथा पुरातन आहे, जिथे एका 16 वर्षाच्या मुलाने आपल्या अढळ भक्तीच्या जोरावर मृत्यूच्या नियमालाच बदलून टाकलं. ही कथा आहे ऋषी मार्कंडे यांची. ऋषी मार्कंडू यांना महादेवाच्या आशीर्वादाने मुलगा झाला. त्याचे नाव होतं मार्कंडेय. पण त्याच्या नशिबाने एक मोठा शाप होता. मार्कंडेय आयुष्य केवळ 16 वर्षाचे होते. जसा जसा तो मोठा होऊ लागला तशी तशी त्याच्या आईवडिलांची चिंता वाढली. जेव्हा मार्कंडेयला हे समजले तेव्हा तो घाबरला नाही. त्याने श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीची स्थापना केली आणि तो अहोरात्र महादेवाची पूजा भक्ती करू लागला. त्याने स्वतः एक महामंत्र तयार केला, ज्याला आज आपण सर्वजण महामृत्युंजय मंत्र म्हणून ओळखतो. हा मंत्र मार्कंडेयाच्या आयुष्याचा शेवटचा क्षण. तो 16 वर्षाचा झाला. अचानक खोलीत गारठा वाढला, दिशा काळवंडल्या आणि साक्षात मृत्यूचे राजे यमराज तिथे प्रगट झाले. यमराजांचा तो भयानक अवतार पाहून कोणताही माणूस भीतीने प्राण सोडेल. यमराजांनी मार्कंडेयचे प्राण काढण्यासाठी आपला मृत्यूचा पाश फेकला, पण मार्कंडेयच्या भीतीने रडण्याऐवजी समोर असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाला त्याने दोन्ही हात घट्ट असे मिठीत पकडले. यमराजाचा पाश शिवलिंगाला स्पर्श करताच एक मोठा चमत्कार झाला. महादेवाच्या पिंडीतून प्रचंड असा प्रकाश बाहेर पडला आणि साक्षात भगवान शिव रौद्र रूपात प्रगट झाले. महादेवाचे तिसरे नेत्रे क्रोधाने लाल झाले होते. तो यमराजावर कराडला, हा माझा परम भक्त आहे, याला स्पर्श करण्याची हिंमत कशी केली? महादेवाचा तो अवतार पाहून यमराजही थरर कापले. महादेवाच्या यमराजाला मागे हटवले आणि मार्कंडेयला अमर होण्याचा वरदान दिला. मृत्यूवर विजय मिळाल्यामुळे महादेवाला तेव्हापासून महामृत्युंजय असे म्हणून ओळखले जाऊ लागले. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की जर मनात अढळ विश्वास असेल तर आपण सर्वात मोठ्या संकटावरही विजय मिळवू शकतो. या पवित्र श्रावणात तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहून महादेवाचा आशीर्वाद घ्या आणि अशा अद्भुत कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.